आगामी नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील इच्छुक उमेदवार कुमारी मायाताई निवृत्ती शेठ काळे यांनी आज नाशिक शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले, माजी नगरसेवक राकेश तोंडे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, सरचिटणीस निलेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। नुकतेच भारतीय काँग्रेसच्या सातपूर ब्लॉक अध्यक्षपदी कुमारी मायाताई काळे यांची नियुक्ती करण्यात आली होती। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह सातपूरमध्ये बैठकही घेतली होती। मात्र आज सायंकाळी मायाताई काळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने सातपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे। कालच सातपूर गावातील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेश हिरे यांच्या समवेत मायाताई काळे यांचीही उपस्थिती दिसून आली होती आणि आज त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने सातपूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे। मायाताई काळे यांच्यासह जयश्री निवृत्ती काळे, तेजस बर्वे, करण गांगुर्डे, बाळा काळे, गणेश काळे, भास्कर टेकाडे, सोनू काळे, निकेत काळे, संकेत काळे, नितीन रोकडे, विवेक बर्वे आदी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असून भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मायाताई काळे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत।